नेहरूंनी भाकरा नांगल आपलं धरणं बांधली, अनेक गोष्टी केल्या, IIT निर्माण केल्या, नरेंद्र मोदींच्या अहमदाबादमध्ये जी सर्वात जागतिक मोठी IIM संस्था आहे ती नेहरूंनी उभी केलेली आहे. पैसेवाले आहेत, त्यांना आपली नालायकी लपवण्यासाठी अजून पैसा कमवावाच लागणार, हे स्वाभाविक आहे. का आरोप आले तर त्याच्यासाठी वकील उभा करावा लागतो, यंत्रणा विकत घ्यावी लागते, हे तर आहेच. त्यांना जर संधी असली असती तर कदाचित त्या POKचा भाग पण त्यांनी मोकळा केला असता, पण त्यांनीच तेव्हा ह्याच लोकांनी उलटी बांग ठोकली असती. आजची जी वाईट परिस्थिती आली आहे, यांच्यासारखे फसवं फेकाडं सरकार जे आलं या लोकांचं, आणि आपला प्रधानमंत्री सुद्धा वाटेल ती गोष्ट सहज बोलू शकतो, त्या उंचीवरती ती गरिमा न ठेवता, त्याची उंची न ठेवता भटजींनी भरमीत करायचं आणि शेठजींनी खिसे कापायचे, शोषण करायचं, हीच तर इकडची आपली व्यवस्था आहे ना. राम मंदिराचा मुद्दा असेल, त्याच्यात काय राम मंदिर बांधलं ते पण तिकडे फसवणूक. ते राम मंदिर झालंच नाहीये, पूर्ण न झालेलं तुम्ही बांधता कशाला, अजून ते पूर्ण व्हायला 10 वर्ष लागतील. अच्छे दिनच्या बाता करून तुम्ही आलात, 10 लाख रुपये मिळाले नाही, उलट रामदेव बाबा सारखं खोतण 15 लाख, 5 लाख कमी, 15 लाख नाही, व्याजासकट तर जास्त घेतलं, मी 10 लाख व्याज म्हटलं पाहिजे, ते बुडवलं, काळा पैसा दामदुपटीने वाढवला. नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज आलो आहे एका ज्येष्ठ पत्रकारांकडे. ते विद्वान आहेत, पत्रकारितेमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे, जवळपास 35-40 वर्ष ते पत्रकारितेत आहेत आणि चित्रलेखा या साप्ताहिकाचे ते संपादक होते. त्या चित्रलेखाच्या माध्यमातून त्यांची विद्वत्ता महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलेली आहे. त्यांचं नाव ज्ञानेश महाराव सर. सर नमस्कार. आणि आपण सगळे बघत आहोत की इलेक्शनचं धामधूम सुरू आहे देशभरामध्ये, आणि त्या इलेक्शनच्या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्ञानेश महाराव सरांना अगदी इंदिरा गांधींपासूनचा काळ आतापर्यंत 5-6 जे पंतप्रधान झाले तो सगळा काळ माहीत आहे. तर मी सुरुवातच करतो की सर, आता जे तुम्ही नरेंद्र मोदींची हे तिसरी टर्मचं इलेक्शन बघताय, आणि त्या अगोदर तुम्ही इंदिरा गांधी असतील, नरसिंहराव असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील आणि मनमोहन सिंग असतील, तर हे तिघांचे ह्या सगळ्यांचा निवडणुकीमधला फरक तुम्ही कसा बघताय? मुळात निवडणुकीमधला फरक तो ठळकपणे दिसतो तर सरकारी यंत्रणेचा प्रचंड गैरवापर ह्या निवडणुकीमध्ये होतोय आणि अत्यंत सराईतपणे होतोय. निवडणुकीच्या आधी आलेल्या जाहिराती पेपरमध्ये असतील, TV मध्ये असतील, डिजिटल मीडियातून असतील, ईडीचं वापरणं हे ते तर वेगळाच विषय आहे, पण स्वतःला दाखवणं जास्तीत जास्त हे नरेंद्र मोदींच्या इतकं कोणी याच्या आधी केलेलं नाही आहे. अत्यंत वाईटपणे, चुकीच्या पद्धतीने, किंबहुना त्या माणसाला प्रसिद्धीची भारी, म्हणजे तुमच्या शब्दात सांगायचं लय भारी चटक आहे त्यांना. इतकी चटक वाईट, म्हणजे किती वाईट असू शकते तर ते आपल्या नोटाबंदीच्या वेळी पेटीएमचं त्यांनी स्वतःचं फोटोग्राफ्स टाकला, सगळ्या आपल्या ह्याच्यावरती पेट्रोल पंपावरती ते दिसत होते. त्याच्यानंतर आता कोरोना झाला, कोरोनाला सर्टिफिकेटवरती यांचा संबंध काय? बरोबर, पण त्याच्यावरती सुद्धा त्या लस घेतली त्याच्यावरती सुद्धा यांचा फोटो, मला माहिती नाही, कदाचित टाकला नसावा, पण ते टाकण्याच्या आधी त्यांनी थांबलेलं असावं, नाही तर जे करोनानी मेले त्यांच्या सर्टिफिकेटवरती पण त्यांनी फोटो टाकला असता स्वतःचा. PM केअर फंडामध्ये जी अफरातफर केली ती तर वाईटच आहे. त्यामुळे असं घृणा वाटेल इतक्या पद्धतीने त्यांनी त्या सत्तेचा गैरवापर केलेला आहे. म्हणजे प्रसिद्धीची प्रचंड वाईट पद्धतीने जे राक्षसी चटक असलेला माणूस बघितला, ह्याच्या आधी कोणच नाही. इंदिरा गांधी असो, त्याच्या आधीचं काय मला काळ माहिती नाही, पण मी इंदिरा गांधींच्या काळापासून बघितलं की त्यांची ग्रेस तर खूपच उंची होती. म्हणजे चांगल्याही परिस्थितीत बघितलं, इंदिरा गांधी सत्तेत असताना आणीबाणीच्या वेळी त्यांचं कसं होतं तेही बघितलं, आणि त्याच्यानंतर सत्ता गेल्यानंतर सुद्धा परत जेव्हा त्या 80 सालात आल्या त्यावेळी त्या कशा फिरल्या, कुठपर्यंत गेल्या, आतमध्ये गेले होते. वास्तविक संपादकांनी काय असं त्यांनी विशिष्ट संपादकीय लिहिलं होतं म्हणून काय ते आतमध्ये गेले नव्हते.
अच्छा. तर त्यांनी पुढे चर्चगेटला जाऊन निदर्शनं केली म्हणून त्यांना आतमध्ये गेले आणि जाताना सगळं घेऊन जेल भरो आंदोलन केलं. हा, जेल भरोच आंदोलन की आतमध्ये सेफ राहील आणि आपण काहीतरी स्वातंत्र्य मिळवण्याच्या कल्पनेमध्ये बाहेर येऊ असं होतं. परंतु तो जो काळ होता त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की 2 वर्षामध्ये भाडेवाढ होऊन दिली नाही कुठल्या गोष्टीची. अच्छा. वस्तूंच्या किमती वाढलेल्या नव्हत्या. जे तेल होतं घोडं तेल ते सतत 10 रुपये 5 रुपयांनी कमी व्हायचं. ज्या दिवशी आणीबाणी जाहीर झाली त्या दिवशी आणीबाणी जाहीर झाली त्या दिवशी जो भाव होता तोच त्यांनी 30 महिने ठेवला होता. अगदी सोन्याचा सामान्य लोक खुश झाले असतील. मग खुश झाले परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की हे त्यांना वेगळ्या पद्धतीने पण करता आलं असतं. परंतु प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ह्यांची जी माणसं घुसलेली जी होती त्यांच्या कारवाया लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी हे शेवटचं टोक उचललेलं असू शकतं. ते सामान्य माणसाला चांगलं वाटलं, समजलं की नाही, म्हणूनच इंदिरा गांधी परत येऊ शकल्या ना. अच्छा, बरोबर. इंदिरा गांधी जेव्हा 1 वर्ष त्यांचा कालावधी वाढवला होता त्यांनी, म्हणजे ज्या निवडणुका 76 सालात व्हायच्या होत्या त्या त्यांनी 77 सालामध्ये घेतल्या आणखीन लोकसभेच्या. पण त्यांनी नंतरही सांगितलं मला जर हुकुमशाही आणायचीच असली असती ना तर मी हे घेतलंच नसतं ना इलेक्शन. बरोबर. मी इलेक्शन घेतलं, ती मोकळीक दिली म्हणून तुम्ही सगळे एकत्र आलात आणि आमच्या विरोधात आवाज केला. त्यांची जी आणीबाणी होती, जी एमर्जन्सी होती ती लोकोपयोगी होती. त्यांना कुठल्या गोष्टीवरती हरवलं, ज्या त्यांची जी सत्ता गेली ती कुठल्या गोष्टीसाठी. एक तर काँग्रेसमधनं काही लोक पळाले, आयाराम गयाराम सारखं झालं. परंतु त्या 2च गोष्टीवरती केल्या की त्या 2च गोष्टी खूप महत्वाच्या आजच्या घडीला सुद्धा आहे. आणि ह्यांनी चुकीचा प्रचार केला विरोधकांनी आणि त्याच्यावरती त्यांचा आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे गेम झाला काँग्रेसचा आणि इंदिरा गांधीचा. एक त्यांनी केलं की कंपल्सरी 2 या 3 बच्चे बस म्हणजे नसबंदीचा कार्यक्रम राबवला. अच्छा. म्हणजे तो सगळ्यांसाठी होता आणि विशेषतः मुसलमानांच्या विरोधात कडक लाभवला होता. तुर्कमान गेट प्रकरण त्यावेळी खूप गाजलं होतं. अच्छा. आणि संजय गांधीची ज्या पद्धतीने ते एक दिल्लीमध्ये बुलडोजर फिरवला आणि नंतर तिकडच्या काही मुस्लिम लोकांना नसबंदी केली. कारण का 3 मुलांच्या वरती जर तुमची मुलं झालेली असतील, समजलं की नाही, तर तुम्हाला कुठलेही लाभ मिळणार नाही असा एक नियम होता. आणि दुसरा भाग असा होता की तुम्ही 2 मुलं झाली तर कंपल्सरी नसबंदी करा असं होतं. म्हणजे कंपल्सरी करा म्हणजे तुम्हाला पुढे ॲडव्हान्टेज काय मिळणार नाही. लोकांनी स्वतःहून नसबंदी केली. आणखी पुरुषांची विशेषतः पुरुषांची नसबंदी हा प्रकार त्यांनी आणला. आणि ते गाड्या उभ्या असायच्या अशा आपल्या ज्या आता व्हॅनिटी कार्स असतात ना तशा गाड्या असायच्या आणि त्या गाड्यामध्ये न्यायची आणि 110 रुपये द्यायचे. नसबंदी करा, कुठेही कामाला असेल तर 15 दिवस सुट्टी. ती नसबंदी झाली असेल तर प्रायव्हेट असेल आणि कोणी असेल तर करू शकत होतं. फॉर्म भरा, नसबंदी करा, 15 मिनिटांमध्ये ओके, सगळं घरी जाऊन आराम करा. अच्छा. तर त्याचा वापर ह्यांनी गैरवापर केला. आणि दुसरं एक केलं कंपल्सरी डिपॉझिट स्कीम. म्हणजे तुम्ही तुमच्या पगारामध्ये 5 रुपये किंवा 10 रुपये 20 रुपये अल्प बचतमध्ये घाला. अच्छा. आणि ते कंपल्सरी, त्याला CDS म्हणायचे, कंपल्सरी डिपॉझिट स्कीम, ज्याला अल्प बचत संचालनालय आता आहे. ते खरे पैसे म्हणजे त्यांना बचतीचं सवय लावली आणि त्यांचेच पैसे 5 वर्षांनी प्रत्येकाला देणार होते. जे दिले पण नंतर ते स्कीम चालू राहिली आणि काही बंद केली नाही. आणि दोन्ही स्कीम बंद केल्या नाही जनता पक्षाने. म्हणजे कुटुंब नियोजनाची उपक्रम बंद केला नाही, तो चालूच ठेवला. आणि कंपल्सरी डिपॉझिट स्कीम सुद्धा 81 सालापर्यंत चालू होती, 76 ते 81. आणि लोकांना त्याचे फायदे मिळाल्यामुळे 81 नंतर कायम स्वरूपात ती चालूच राहिली. म्हणजे आता आपण काही ह्याच्यातून पोस्टामधनं सर्टिफिकेट घेतो किंवा काही ह्या रूपाने ती चालू राहिली. हे त्यांनी कंपल्सरी केलं होतं 2. त्या गोष्टीवरती यांनी असा वाबरा केला की मिळेल त्यांना हे नसबंदी करतात. हे जनसंघवाले होतेच त्याच्यात, समाजवादी होतेच त्याच्यामध्ये. तर त्यांनी त्याच्यामुळे ह्यांना पाठिंबा मुस्लिम लीगनी पण तेव्हा दिला होता. तर मुस्लिम लीग, शाही इमाम हा जनसंघाच्या किंवा जनता पक्षाच्या स्टेजवरती असायचे. त्यावेळी म्हणजे. आणि त्यांच्या जीवावरती तर हे जिंकले ना. मुसलमानांची सगळी व्होट्स ही जनता पक्ष काँग्रेसच्या विरोधात गेली तेव्हा.
अच्छा, म्हणजे आपण हे मुस्लिम लीग आणि RSS किंवा हे जनसंघ वगैरे हे म्हणजे आता हो अगदी पहिलं श्यामाप्रसाद मुखर्जी इंदिरा गांधींच्या आता जसं हा मुक्ती मी त्यांच्या विरोधासाठी यांनी प्रत्येक वेळी काँग्रेसच्या विरोधांसाठी मुस्लिमांना वापरलेलं आहे. दलितांना दंगली आणखीन सवर्ण हिंदूंच्या दंगलीसाठी वापरलेलं आहे. त्यामुळे हे काही नवीन नाहीये. त्यामुळे त्या आणीबाणी आणखीन हे जे काय करतात ती आणीबाणी होती ती लोक कल्याणासाठीच शेवटी ठरली ती. आणि ह्यांचं जर दाम चांगला असता त्यांच्या विरोधात तर हे फुटलेच नसते ना. बरोबर. ह्यांच्या त्या घुसखोऱ्या होत्या सगळ्या. मला आता हे इंदिरा गांधींशी निगडीत आणखी 2 प्रश्न विचारायचे. ह्यांनी ते बालाकोट केलं आणि ते ज्यावेळी म्हणजे नरेंद्र मोदींचा विषय येतो की पाकिस्तानची त्यांनी जिरवली वगैरे अंधभक्त सांगतात, पण त्यावेळी लोक आपल्यासारखे लोक थेट इंदिरा गांधींशी तुलना करतात. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे एका दणक्यात केले होते. तर त्यावेळी असा इंदिरा गांधींनी इतका उदो केला होता का जसं आता, आणि ते पाकिस्तानला त्यावेळी शिव्या घालायचे का ते कार्य? नाही, उदो करण्याचा प्रश्नच नव्हता. आधी एक तर त्याची तुलनाच करता येत नाही. आता ह्या जे आता चालू आहे ते सीमेवरच्या लढाया चालू आहेत. इंदिरा गांधींनी जो फेस केला तो आपल्या मुंबईतले 2 जुनी लोक असतील ते माहिती असेल. तो हल्ला जवळजवळ मुंबईपर्यंत आला होता. त्यावेळी जी आपली खोटी लढाई असते, टारपा जो सोडतात वरती, आणि ती जी लढाई आहे त्या मुंबईमध्ये आम्ही अनुभवलेली आहे. आता एवढ्या लढाया आता काय पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले झाले किंवा काय झाले मुंबईमध्ये आपण बघितलं. आपण 8 ऑक्टोबर 26/11 जो म्हणतो 2008चा तो हल्ला बघितला. बॉम्बस्फोट बघितले. मी तर बॉम्बस्फोटाचं रिपोर्टिंग पण केलंय. तो हल्लाईचं जवळ आम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे. तर त्याच्यामधला थरार आम्ही पचवू काय शकलो, कारण 72 सालामध्ये इंदिरा गांधींच्या त्या काळामध्ये जी पाकिस्तानची लढाई झाली, जी 65ची आम्ही काय बघितली नाही, पण 72ची मला आठवते. आम्ही शाळेमध्ये असताना बेंच खाली लपणं किंवा घरी ते शिकवलेलं होतं. सायरन वाद, जशी आपण इस्रायलची आजची परिस्थिती आहे. आपण काय रिपोर्टिंग वाचत असो की कसं लपायचं, सायरन कसा वाजतो, मग तुम्ही तेव्हा काय करायचं, लाईट कशा घालायच्या. 5 मिनिटामध्ये संपूर्ण मुंबईची लाईट गेलेली आहे ती. अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर ते इतकं युद्ध आलेलं होतं आणि ते इंदिरा गांधींनी काय ताकदीने त्याचा परतावा केला असेल तर 2 ह्याचं तुकडे करून टाकले पाकिस्तान आणि मोडून काढलं त्यांना. त्यांना जर संधी असली असती तर कदाचित त्या POKचा भाग पण त्यांनी मोकळा केला असता. पण त्यांनीच तेव्हा ह्याच लोकांनी उलटी बांग ठोकली असती. जे नॅशनल कॉन्फरन्स हे जनता पक्षाच्या त्या एकामध्ये ह्याच्याबरोबर जनसंघाबरोबर होतेच ना त्यावेळी सुद्धा. त्याच्यानंतर तर होतेच. बरोबर. कारण ह्यांना आता इकडच्या हिंदू ब्राह्मणांचीच पडलेली आहे ना फक्त. काय पंडित काय कोण आहे, त्याच्यापेक्षा पंडितांच्या पलीकडे जग नाही. माणसाची काही किंमत नाही. सगळेच नागरिक सारखे आहेत. बरोबर. तर तो जो भाग लक्षात घेता तर त्याची तुलना होऊच शकत नाही. बरोबर. ह्याच्यातलं खरं किती, ते बालाकोट किती खरं, ते तर खोटंच आहे असं माझं म्हणणं. कारण ते मुर्दे कोणी मोजलेले नाही. 350 झाले की 450 झाले. मध्येच तो विक्रमसिंह नावाचा जो वरून पडलेला जो आहे तो पडला, विमानातून पडला, आणखीन त्यांना तिथे सापडला, नंतर यांनी सोडून काढलं. ह्याच्यामध्ये सगळं पुलमावा वाहून गेलं. पण तो पडला का, त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली, काय चुकलं आपलं, त्याला सोडवलं कसं, मग त्याला सोडवलं, मग तो जाधव आहे त्याला का नाही त्याची सुटका होऊ शकली, असे अनेक, कुलभूषण जाधव, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्यापेक्षा भयान प्रश्न मी तेव्हा पण आम्ही संपादकीय लिहिताना अगदी जेव्हा झाल्यानंतर पटकन लिहिलेलं आहे मी, की ते इथपर्यंत आतमध्ये घुसले कसे. बरोबर. 41 सैनिक शहीद झाले तुमचे पुलवामामध्ये, तर 200 किलोमीटर आतपर्यंत ते आले कसे. मग तुमचं गुप्तहेर हे खातं काय करत होतं, त्याच्याबद्दल कोणी राजीनामा दिला, तुम्ही त्यांना काय जाब विचारलात. बरोबर. तेव्हा 40 लोक, 41 सैनिक मेले, तर तुम्ही आणि एवढे 200 किलो RDX तो घेऊन आले होते ते, तर 200 किलोमीटर आतमध्ये येईपर्यंत, काही किलोमीटर, शेकडो किलोमीटर आतमध्ये येईपर्यंत आपली गुप्तहेर यंत्रणा काय करत होती. म्हणजे ते बालाकोट घडवण्यासाठी त्यांना सुपाऱ्या दिल्या होत्या की आतमध्ये येण्याच्या. बरोबर. म्हणजे RDX हे तेव्हा आम्ही म्हटलं, आणि तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये ते संशय आलेले असतील. परंतु त्यांनी सोशल मीडियातून ज्या पद्धतीने बूम केलं, समजलं की नाही, त्याच्यामधून लोक विसरतात की हे खोटे राष्ट्रवाद, नकली राष्ट्रवाद हा टिकाऊ कधीच नसतो.
तो सर्वसामान्य माणसांचा, किंबहुना त्यांच्या नावाने बोंब मारणारे आहेत, बरोबर, त्यांच्याच जीवावरती उठणारा आहे शेवटी, असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे त्यांची तुलना कुठल्याच बाबतीत, या नरेंद्र मोदींची तुलना कोणाच्याच बाबतीत होऊ शकत नाही. आधीची माणसं प्रचंड, त्यांनाही खोटं बोलता आलं असतं, त्यांनाही खोटं फसवता आलं असतं, त्यांनाही काय काय सांगता आलं असतं, सत्तेचा गैरवापर केला असता. पण मनमोहन सिंग असतील, त्याच्या आधीचे देवेगौडा असतील, इंदिरालाल गुजराल असतील, किंवा त्याच्या आधीचे व्ही.पी. सिंग असतील, नरसिंहराव असतील, त्यांच्या हातून चुका झाल्या, त्याची त्यांनी राजीव गांधीचा प्रश्नच नाही. आजचे जे सगळे आपले बेनिफिट आहेत, आज जे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो डेव्हलप झालेला आहे किंवा डिजिटल झालेलं जे आहे की नाही, त्याचा पायाच मुळात राजीव गांधी यांच्यामुळे रचलेला आहे. बरोबर. तो जर रचलेला नसता, त्यांनी जे एवढं फास्ट केलं नसतं, कॉम्प्युटर म्हणजे 85 ते 89 सालामध्ये आले, जे राजीव गांधी जाईल. टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी रामायण घराघरात पोहोचवलं, कलर टीव्ही केला. इंदिरा गांधींनी कलर टीव्ही केलेला. इंदिरा गांधींनी या देशामध्ये दूरदर्शन आणलं. ह्यांनीच लोकांनी जे आता जे हिंदुत्वाच्या नावाच्या बुरक्याखाली जो ब्राह्मण्यवाद आहे, त्याच लोकांनी ह्याला नावं ठेवली. हा इडियट बॉक्स आहे, त्याचा वापर सगळ्या ह्यांनीच करायचा आणि सांगायचं की तो इडियट बॉक्स आहे. आज तुमच्या हातामध्ये टीव्ही आला ना, तो कोणामुळे आला? जेव्हा कॉम्प्युटराइज सगळं झालं तेव्हा विरोध ह्यांनीच केलाय पहिला. बरोबर. जेव्हा आता सगळे शिक्षण घेतात खाजगी शिक्षण संस्थेमध्ये, आता तर शाळा सुद्धा CBS किंवा ह्याचे जे झालेले आहे. पण जेव्हा आपल्या वसंतदादा पाटलांनी निर्णय घेतला 84 सालात विना अनुदान कॉलेजेस सुरू करायचे, आणि त्याच्यातून ही सगळे पतंगराव कदम असतील, DY पाटील असतील, अजून काही लोकांनी जे आपल्या कॉलेजेस शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवले, तर त्यांची शिक्षण महर्षी म्हणून हेटाळणी आणि आंदोलन ह्यांच्यात ABVP तर्फे झालेली आहे. शिक्षण सम्राट, आणि हेच जाऊन तिथे नोकऱ्या यांनी मिळवलेल्या आहेत. आणि ह्यांची पोरं त्याच्यात पैशावरती शिकलेली आहेत. बरोबर. आणि आता त्यांच्याकडनं सगळे पैसे घेऊन त्यांना काय करप्ट ठरवून त्यांच्याकडनं आता साहित्य संमेलन घेऊन मिरवतात हीच लोक. बरोबर. त्यांचेच आपले काय सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ते त्यांच्याच स्पॉन्सरमध्ये चालवतात. हे सगळं आम्ही डोळ्यांनी बघितलं. बरोबर. हा इतिहास मुळात लोकांना माहिती असला पाहिजे. मुळात लोकांना जी आता जे लिहितात, बोलतात किंवा जे काय फॉरवर्ड करतात, त्यांना ह्याच्यातलं काही माहिती नाही. चुकीची माहिती, जे चुकीचे जे कोण विश्लेषक म्हणून ह्याच्यावरती काम करतात, त्यांना सुद्धा प्रचंड अर्धवट माहिती आहेत. खरं म्हणजे ते जर इतके उत्तम असले असते तर त्यांच्या त्या काळामध्ये त्यांनी काय पत्रकारितेत काय दिवे लावलेत ते आधी बघा. बरोबर. ज्यांना त्या काळामध्ये म्हणजे 80 ते 90 असेल किंवा 2000 पर्यंत, आता तुम्ही आता करतात का ना, आज ते माध्यमच आहे. हे डिजिटल, आज सोशल मीडिया हे तुमच्यासाठी आजचं माध्यम आहे. सगळ्यात कुठल्याही पेक्षा प्रभावी माध्यम आज सोशल मीडिया आहे. त्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया होतं, कारण तुम्ही दाखवत होता, पुरावे देत होता. त्याच्या आधी प्रिंट मीडियात होतं. जे एकदम सोशल मीडियाचा वापर करतात की आपण ज्येष्ठ आहे असं सांगून जे काय फेकमफेक करतात की नाही विश्लेषक म्हणून, त्यांनी उमेदीच्या काळामध्ये वयाच्या 30 पासून 50 पर्यंत पत्रकारितेमध्ये काय दिवे लावलेत ते बघा. 1, 2, 2, 4, 4, 5, 5 वर्ष तरी एका ठिकाणी काम केलेत का बघा. आणि ते आपल्याला आज सहज हे उपलब्ध झालेलं आहे. कोणी समोर कॅमेरा समोर ठेवून बोलू शकतो. लोकांना असं अथवा ऐकायला आवडतं, परंतु तो इतिहास नसतो हे लक्षात घ्यायचं असं मला वाटतं. तर त्यामुळे ती जी तुलना केली जाते ते काही नाही. ह्या काळामध्ये ह्यांनी ह्या सगळ्या यंत्रणा असताना मोदींची सत्ता असेल किंवा भाजपची सत्ता असेल, गेले 10 वर्षात त्यांनी जसं वागायला पाहिजे होतं तसं वागले नाहीत. किंबहुना याचा प्रचंड गैरवापर केला. मग नोटाबंदीच्या निर्णयाबाबत असेल, कोरोनाच्या निर्णयाबाबत असेल, किंवा ह्या हल्ले आणखीन काही ज्या होतात त्याचा जितका गैरवापर करता आला तितका यांनी सत्तेचा गैरवापर केला. आणि बहुजन समाजाची, गरीब लोक ज्या समाजामध्ये आहेत मोठ्या संख्येने, त्यांचं जितका नाश करायचा, जितकं त्यांना मागे हटवता येईल तेवढं त्यांना मागे हटवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जरी स्टार्टअप स्मार्ट इंडियाच्या गोष्टी केल्या तरी जर इंजिनियर शिकलेला माणूस त्याला जर वडापावचा धंदा जोरात चालवत असेल, पण त्याच्यासाठी तो इंजिनियर झालेला नव्हता ना. 5 वर्ष. आज पुण्यामध्ये IT एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये 3 जागांसाठी
जर तिथे त्या कंपनीच्या खाली आपले अर्ज देण्यासाठी किंवा आपला बायोडाटा देण्यासाठी 10,000, 15,000 लोक जर जमत असतील, त्याच्यासारखी वाईट परिस्थिती कुठली असू शकते. इतक्यापर्यंत यांनी वाटोळं लावून टाकलेलं आहे. बरोबर. सर, आता हे नरेंद्र मोदी प्रचारामध्ये वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करतात, पण ते चीनवर काय बोलत नाहीत. मग चीनचा उल्लेख आला की आपल्याला नेहरूंचा काळ आठवतो. तर नेहरूंच्या काळामध्ये चीनने भारताचा पराजय केला होता, परंतु नेहरू लढले होते. आता चीन घुसलाय भारतात. अरुणाचलमध्ये 40 किलोमीटर आतमध्ये घुसले. 40,000 किलोमीटरचा, आपला 40,000 चौरस मीटरचा प्रदेश त्यांनी कॅप्चर केला, असं त्यांच्याच पक्षातले स्वामी सांगतायत ना, सुब्रमण्यम स्वामी. बरोबर. सुब्रमण्यम स्वामी काय हे खोटारडे असं कोण म्हणणार नाही. माणूस तो विचित्र असू शकेल, पण त्यांनी दिलेली माहिती काही चुकीची नाहीये, कारण तो जबाबदार माणूस आहे. बरोबर. आणि ते पितळच उघड, आणखीन पितळ. त्याच्यामध्ये पाकिस्तान हा सॉफ्ट टार्गेट आहे ना. पाकिस्तानात लढण्यासारखं त्यांच्याकडे आहे काय? माथे फिरूपणा एकच एवढाच असू शकतो. मेलेल्या मुर्द्यावर माथे फिरूपणा, त्यांना झेपत नाही. ते लाचार आहेत. चीनच्या बद्दल बोलू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेचे ट्रम्प, आपला नेत्याहू कुणाचा, इस्रायलमधला नेत्याहू, आणखीन इकडचे पुतीन रशियाचे, आणि चीन मधला तो आता जो त्यांनी 24 वर्षासाठी मीच ह्याचा राष्ट्राचा प्रमुख राहणार अशी जी यंत्रणा उभी केली, तर त्यांचं आणि ह्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. अच्छा. ह्या 4-5 जणांचं. तर ह्यांना तो चीन मधली जी सत्तेची जे रचना आहे ती त्यांना अपेक्षित आहे. आणि सगळीकडे अध्यक्षीय लोकशाही आहे. हे सगळे लोकशाहीवादी आहेत सगळे देश. त्याचं कारण हे लोकशाही राहावंच लागतं यांना, कारण एका आंतरराष्ट्रीय व्यापार जर करायचा असेल, संबंध जर प्रस्थापित करायचे असतील, तर तुम्हाला लोकशाहीचा एक बागुलबुवा उभा करावा लागतो. बरोबर. जसा ते आपल्या संयुक्त अमिराती आहे, तर तिथे त्यांचं जसं आहे की ते 7 राज्य आहेत, पण त्यांची स्ट्रक्चर बघितलं सगळं मुसलमानी सत्ता आहे. बरोबर. पण त्यांनी त्या 7 राज्यांचं, दुबई, अबुधाबी, कतार, अशी सगळं, कुवेत मिळून ते 7 जण एकत्र आले आणि त्याचा एक त्यांनी देश दाखवून त्याला एक त्याने आकार दिला की लोकशाहीचा, म्हणजे ते परराष्ट्र व्यवहार करू शकतात. बरोबर. ह्यांचा भाग जो, ह्यांचा जो दोस्ती जी त्यांच्याशी एकमेकांशी आहे ती त्याच्याशीच आहेत ना. बरोबर. जर तुम्ही गेल्या 20-25 वर्षाचा अभ्यास केला, 1990 पासून, पेरोस्तोकिया झाल्यापासून, म्हणजे आपल्या हे 90 सालामध्ये सोव्हिएट विघटन झाल्यानंतर जास्तीत जास्त चीनमध्ये गेलेली लोक आहेत अभ्यासाच्या दृष्टीने, अनेक काही दृष्टीने जे गेलेले आहेत. बाकी व्यवसायाच्या दृष्टीने गेले, शिक्षणाच्या गेले, ते वेगळे. पण काही अभ्यासाच्या दृष्टीने जे गेले त्याच्यामध्ये RSS वाले आणि BJPतल्या नेत्यांची संख्या अधिक जास्त आहे. त्याच्यातला एक संदर्भ म्हणून सांगतो, जिथे अशोक मोडक नावाचे जे होते, जे पहिल्यांदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटक होते, नंतर ते तिकडे गेले, त्याने अभ्यास केला, खूप त्यांचे मोठमोठ्या पेपरमधनं लेख छापून आले आणि ते 10-1 वर्ष ते विधान परिषदेचे आमदार पण होते. बरोबर. असे खूप माणसं यांचीच पाठवलेली आहेत. त्यांनी तिकडची रचना बघितली की एखादं लोकांवरती लादायच्या गोष्टी असतील तर ते कशा लादतात, फसवायचे असेल तर ते अमेरिकेकडनं घेतलेले, लोकांना कसं फसवायचं, हुकमत गाजवायची कशी असेल ती रशियामधनं घेतलेली आहे. अशा पद्धतीचं घेतल्यानंतर थोडासा प्रदेश इकडे तिकडे गेल्याने काय फरक पडतो. ह्यांना खरी ताकद चीनची माहिती आहे ना. बरोबर. ह्यांनी चीनची ताकद जी दाखवायची होती, तर कोरोनाच्या काळामध्ये जे त्यांनी केल्यानंतर, त्या काळामध्ये केल्यानंतर ह्यांनी सांगितलं फार्मास्युटिकल्स कंपन्या आम्ही सगळं बंद करू आणि ह्याला दिल्लीमध्ये आम्ही हब तयार करू. त्याचं पुढे काय झालं? बरोबर. तिकडून म्हणजे औषधं बंद करायची, पण तिकडून गणपती आला तर चालतो. बरोबर. सगळ्यात गणपतीचा म्हणजे रेडीमेड गणपती हे तिकडून येतात आणि स्वस्तात येतात. खेळणी स्वस्तात येतात, अनेक गोष्टी तिथून स्वस्तात येतात. म्हणजे विशेषतः कॉम्प्युटरला आणखीन या आपल्या मोबाईलला लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत ह्या चीनमधनं जास्तीत जास्त स्वस्तात येतात. बरोबर. फक्त देखावा उभा करायचा, लोकांना फसवायचं, आणखीन मग आपला प्रदेश थोडासा गेला तर काय हरकत आहे, ह्याला व्यापारी दृष्टिकोन म्हणतात. तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. आणखीन मग
कोणी सियाचीन कसा गमावला, नेहरूंनी कसं लडाख गमावला, अजून त्याच्या आधी पाकिस्तान POK कसा निर्माण झाला, त्या छान छान गोष्टी सांगतील. पण ज्यावेळी लचके तोडतायत, कुरतडला जातोय सीमावर्ती भाग, त्यावेळी तुम्ही काय करतायत? तर तुम्ही फक्त केव्हा तरी आपल्या मिलिटरीचे कपडे घालून त्यांच्यासारखं जातात, मिरवतात, म्हणजे हे कुठून आलं ना? हे त्या कम्युनिस्ट पक्षांचं तिकडच्या चीनमधला असेल, नाही तर तो आपला ह्याच्यातला असेल, रशियातला असेल, त्याच्यात तुम्ही नाटक करतायत ना. आणि टाळ्या वाजवणे, आणखीन थाळ्या वाजवा आणि करोना निघून जाईल ह्याच्यामध्ये. आणि अमेरिकेचा जो हे आहे, कोणतो आपला ट्रम्प, की जो सांगतो की त्या कीटकनाशकांची फवारणी करा लोकांच्या कोरोना झालेल्यांच्या तोंडात की करोना निघून जाईल, ह्याच्यामध्ये वेडगळपणामध्ये पण तुम्ही दुसऱ्याचा आदर्श, आणि हुकमती गाजवण्यासाठी सुद्धा ते अर्धवट तिकडचा आदर्श, असे काय अर्धवट हे काय फार काय करू शकणार नाही. बरोबर सर. आता आपण इंदिरा गांधी, पंडित नेहरू यांच्या काळाविषयी चर्चा केली. अटल बिहारी वाजपेयींचा सुद्धा तुम्ही काळ बघितला. ते तर भाजपचेच पंतप्रधान होते. ते आणि हे नरेंद्र मोदी, ह्या दोघांमध्ये नाही, अटल बिहारी वाजपेयींच्या एक सुसंस्कृत नेतृत्व होतं आणि त्यांनी कारगिल खऱ्या अर्थाने घडवलं होतं. नाही, कारगिल ते घडवलंच होतं, ते खऱ्या अर्थाने नाही, ते घडवलंच होतं. अच्छा. ते येईपर्यंत तुम्हाला माहिती नाही. अच्छा. कारगिलमध्ये तुमचे 200, 300, 400 आत्मघातकी पथक येतंय, ह्यांचं यांना माहितीच नव्हतं. परंतु ते लोकशाहीवादी होते बऱ्यापैकी. 52 सालापासून ते निवडणुका लढत होते. त्यांनी पराभव बघितलेले होते, अत्यंत दारुण पराभव बघितलेले होते. अनेक त्यांनी समाजवादी गांधीवाद असा एक धोरण आखलं होतं, तेही माहिती होतं. इंदिरा गांधींचं कौतुक इतर कोणी केलं नसेल तर पाकिस्तानची 2 तुकडे झाल्यानंतर बांगलादेश निर्माण झाला तेव्हा वाजपेयींनी जे त्यांच्यावरती जे भाषण केलेलं होतं, त्यांनी दुर्गा, आम्ही त्यांच्या पद्धतीने दुर्गा बिर्गा असं त्यांना म्हटलं. पण ते म्हणताना त्यांनी जे एका स्त्रीत्वाचं, जे स्त्री नेतृत्वाचं ज्या ताकदीने तुलनात्मकदृष्ट्या जे वर्णन करायला पाहिलं होतं, त्यांनी लोकसभेत त्यांचा गौरव केलेला आहे. बरोबर. त्यांनी नेहरू पाहिले होते, त्यांनी इंदिरा गांधी पाहिल्या होत्या, राजीव गांधी पाहिले होते, नरसिंहरावपर्यंतची सगळी सत्ता बघितलेल्या असल्यामुळे एक जो मॅच्युरिटी ज्याला म्हणतात, समंजसपणा, वैचारिक समंजसपणा तो त्यांच्याकडे होता. बरोबर. आता त्यांनाच ह्यांनीच खोटं ठरवल्यानंतर काय प्रश्न राहत नाही. ज्या गोध्राच्या दंगलीमध्ये वाजपेयींनी ह्यांनाच सांगितलं होतं ना, नरेंद्र मोदींना, की राजधर्म पाळा. तो राजधर्म म्हणजे काय असतो तो त्यांना माहिती होता. बरोबर. धर्माचं राष्ट्र आणायचं असतं तर त्यांनी कधीच त्याच्यासाठी आग्रह केला असता. त्यांनी आग्रह सोडलेला आहे. बरोबर. काही वेळेला त्यांनी नुकसान सोसून सुद्धा ते आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहिलेले आहे. त्यामुळे त्यांचं नेतृत्व सुसंस्कृत होतं. त्याच्याचमुळे त्यांनी 6 वर्षाची सत्ता 98 पासून जे 2004 पर्यंतची त्यांची जी सत्ता आहे, जी 1 वर्ष आणि नंतर 5 वर्ष, ती त्यांची सत्ता अत्यंत त्यांनी ताकदीने जवळजवळ 15-20 पक्ष वेगवेगळ्या विचारांचे, की ज्यांचं एकाशी दुसऱ्याशी संबंध फार नव्हता, त्यांना घेऊन त्यांनी प्रचंड काम केलं. आता त्याच्यावेळी पोखरण झालं, कारगिल झालं, ह्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे. का लढायला ते लष्कर असतं, हे फक्त सांगायला असतात. ह्यांच्या यंत्रणा दुबळ्या ठरल्या म्हणून तिथून गुप्तहेर आले तरी यांना कळलं, आपले आत्मघातकी पथक आलं तरी यांच्या गुप्तहेर यंत्रणेला कळालं नाही. शिवाय त्यावेळी सुद्धा जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी हे होते, आपले संरक्षण मंत्री होते, आणि त्यांच्यावरती शवपेटीच्या घोटाळ्यांचा सुद्धा आरोप झालेला आहे. ते विसरता कामा नये आपण. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे काही पैसे जमवले गेले ते निवडणूक फंड सारखेच जमवले गेले ना. पैसे, वस्तू बिस्तू काय ते कोणापर्यंत पोचलेले असतील त्या. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या. किंवा जे तंत्रज्ञान जे परमाणूचं घ्यायचं होतं, अण्वस्त्रांचं, त्याच्या बाबतीतले त्यांचे निर्णय चुकलेले आहेत. तेव्हापासून अनेक गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या ह्या ज्या फॉरेन पॉलिसी ज्या असतात, म्हणजे परराष्ट्रीय आपलं संबंध, आणखीन संरक्षणाच्या बाब, ह्या कुठल्या पक्षाशी निगडीत आणि व्यक्तीशी नसतात. त्याची पॉलिसी आपण देशांनी म्हणून ठरवलेली असते. बरोबर. ती नेहरूंच्या काळापासून आहे, जी ठरवलेली आहे की भारत एक विकसनशील राष्ट्र आहे, हे प्रगतीच्या दिशेने जाणार आहे. परराष्ट्रीय संबंध कसे असावे, शत्रुत्व कुठपर्यंत न्यायचं,
संरक्षणासाठी खर्च किती करायचा, कसा करायचा, कशासाठी करायचा, ह्याची जी परिमाणं किंवा त्याची जी आखणी जी झालेली आहे ही पहिल्यापासून सार्वमताने झालेली आहे. अच्छा. ती कोणी आज एक निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. उद्या जरी त्यांना जरी युद्ध लढायचं जरी असेल कोणाशी, तरी सर्व पक्षांना एकत्र घेऊनच तो निर्णय करावा लागतो. अच्छा. हा भाग महत्वाचा आहे. कदाचित ते घडावा लागत असेल, इतरांनी आपला दोष काढू नये म्हणून मग चुटूपुटूचं काय जे होतं ते खरं खोटं कोणाला माहिती, त्याच्यावर ते पिक्चर निघतात आणि आपल्याला वाटतं की खरंच आपल्याला हे असं युद्ध झालं की काय. तर युद्ध असं एवढ्या सीमा भागात होत नाही, तर ते वर पण डोक्यावर नाही येईल ना. आता इस्रायलचं आपण पाहतोय ना आता काय परिस्थिती आहे. राफेल विमानं कशासाठी घेतली? लढण्यासाठी घेतलेली आहे, नाही का, दाखवण्यासाठी घेतली का, त्याच्यातले घोटाळे पचवण्यासाठी घेतली. खूप त्याच्यावरती आरोप केले जात आहेत ना त्यांच्यावरती. तर असं सगळं आहे. त्यामुळे ती इंदिरा गांधी म्हणा किंवा युद्धनीती म्हणा, ह्या सगळ्या आतापर्यंतच्या ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत आणि त्या वाजपेयींच्या काळामध्ये पण होत्या आणि त्यांनी खूप ताकदीने समंजसपणे त्या वापरल्या आणि ते खोटं बोलायला गेले. ते हरले जे की नाही, त्याच्यामुळे त्यांचा खोटारडेपणा त्याचं मूळ ह्यांच्याशीच आहे. हे असतील प्रमोद महाजन असतील, त्यांनी ते त्यावेळी फिलगुड आणि शायनिंग इंडियाच्या बाता ठोकायला गेले की खूप सगळं आता शायनिंग इंडिया होणार आहे आणि आपलं फिलगुड वाटतं. ते खोटं सांगायला गेलं. आता फिलगुड 4 लोकांना वाटत, काही लोकांना सत्तेचा लाभ घेणाऱ्याला वाटत असेल, शायनिंग इंडिया त्यांना दिसत असेल, लोकांना दिसली नाही, सरकार पडलं. बरोबर. आजही तेच होणार आहे. बरोबर. अच्छे दिनच्या बाता करून तुम्ही आलात, 10 लाख रुपये मिळाले नाहीत, उलट रामदेव बाबा सारखं खोतांड 15 लाख, 5 लाख कमी, 15 लाख नाही, व्याजासकट ते जास्त घेतलं. मी 10 लाख व्याज म्हटलं पाहिजे, ते बुडवलं. काळा पैसा दामदुपटीने वाढवला. रामदेव बाबा सारखा तो कोण माणूस, भंबक माणूस करून त्याला कोरोनिल सारखं औषध आणायला लावून त्यांना करोडो रुपये कमवायला दिले. अनेक लोकांचे लाखो रुपये माफ केलेत तुम्ही, ज्यांनी बुडीत खात्यात कंपन्या घालवल्या, कॉर्पोरेट्स कंपन्या त्या. बरोबर. आणि तुम्ही असं म्हणाला कॉर्पोरेट कल्चर आणून त्याच्यानुसार आपण हे सगळे देशाची अर्थनीती बनवणार आहे ना. ह्याच्या वेळी नोटाबंदीच्या वेळी सांगितलं 50 दिवसाचा काळा पैसा गेला नाही तर मला फटके मारा. फटके मारायला तुम्ही चौकात तर आला पाहिजे. बरोबर. आता परवा पुण्यात आलं तर मुलांच्या परीक्षा होत्या, 2-2 तास 3-3 तास, 9-11 वाजताचा पेपर, मुलं 3-3 तास गेल्यानंतर ती नापास होणार नाही का? बरोबर. तुम्हाला कसलं भय आहे? तुम्ही चांगलं केलं ना, मग तुम्हाला एवढी सिक्युरिटी कशासाठी लागते? बरोबर. फिरतायत आहेत ना बाकीची लोक, मुक्त फिरतायत ना. बरोबर. मग तुम्हाला भय कसलं? तर हे जे सगळं आहे त्यांनी चुकीचं केलं. कुठे काळा पैसा बंद झाला नोटाबंदीमुळे? उलट 200 रुपयाच्या आणून 4 बॅगा वापरायच्या, त्याच्यामध्ये एकाच बॅगेमधनं पैसा पास व्हायला लागला. बरोबर. तुमच्या बँकच्या मंत्र्यांना नोटाबंदीमध्ये पकडले गेलेत. बरोबर. अनेकांच्या नोटा अडकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याच पातळीवरती सक्सेस नाही. जी काय आपल्याला दिसते, यंत्रणा दिसते, टेक्नॉलॉजी दिसते, जे आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून, ते विज्ञान हे जागतिक आहे. ते बरोबर, ते आपण विकत घेतोय. ह्यांनी कुठे काय निर्माण केलं? बरोबर. ह्यांनी काहीच निर्माण केलं नाही. हे फक्त ताली बजाव थाली बजाव, हे यांचं अगदी खास लक्षात राहील तर का, ते ह्याच्यासाठी लक्षात राहतील. हे मुळात आपल्या लोकांच्या राम मंदिराचा मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा असेल, त्याच्यात काय राम मंदिर बांधलं ते पण तिकडे फसवणूक. ते राम मंदिर झालंच नाहीये, पूर्ण न झालेलं तुम्ही बांधता कशाला? अजून ते पूर्ण व्हायला 10 वर्ष लागतील. बरोबर. त्यासाठी केलेली आहे ती कोर्टाची सेटलमेंट केलेली आहे, जी आधी होऊ शकत होती. बरोबर. न पाडता सुद्धा होऊ शकत होतं. बरोबर. मग तुमचं कर्तृत्व काय त्याच्यात? बरोबर. तुमचं कर्तृत्व फक्त सेटलमेंट करणे आणि ते कोणाला तरी कर्जमाफी करणे, कोणाला तरी धार्मिक दृष्ट्या खुश करणे, ह्याच्या पलीकडे आहे काय? बरोबर. दंगली घडत नाही, कारण दंगली घडवणारे तुम्हीच सत्तेत असल्यानंतर दंगे कसे होणार? बरोबर. आणि बंदोबस्त केला म्हणून काय सांगणार? बरोबर. उद्या काँग्रेसची आल्यानंतर दंगे होतील, म्हणजे ते सत्तेवरती बसणारे दंगे घडवतात का? मग तुम्ही त्याच्यात 1 नंबरला आहात. बरोबर. प्रश्न असा आहे की लोकांना देशाची लोकशाही अजून कळालेली नाहीये. पूर्ण लोकांना त्याचाही गैरफायदा उठवत आहेत. 80% लोकांना अजूनही वाटतं की राजकीय नेते हे खूप मोठे असतात.
आहेतच, कर्तृत्ववान आहे, त्यांच्याकडे विजन आहे, दृष्टी आहे, ते खूप मोठे आहेत, नाही असं नाही. नेहरूंनी भाकरा नांगल आपलं धरणं बांधली, अनेक गोष्टी केल्या, IIT निर्माण केल्या, नरेंद्र मोदींच्या अहमदाबादमध्ये जी सर्वात जागतिक मोठी IIM संस्था आहे ती नेहरूंनी उभी केलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांनी केलेल्या आहेत. तुम्ही काय केलं तर गांधीजीचे वडील मुसलमान कसे, नेहरूंचे अमुक मुसलमानाची संबंध काय, ह्याच्या सांगण्यापेक्षा पलीकडे काय केलं, ह्या खोट्या गोष्टी सांगून त्याचा इतिहास बनवणे आणि लोकांना भ्रमित करणे, आणखीन त्यांना आपापसात झगडण्यासाठी सिद्ध करणे, ह्याच्या पलीकडे ह्यांनी केलंच काय आहे. बरोबर. जे प्रगती आहे ती काळानुरूप होतच असते. बरोबर. त्या प्रगतीला साजेस तुमचं धोरण आहे का, समाजामध्ये तसा विचार आहे का, तो विचार तसा पोचवतात का. तुम्ही राम नवमीला आताची झाली, आता रामनवमी, तर अयोध्येच्या मंदिरामध्ये काय ते किरण कसे पाडले सांगतात, पण त्या आरशाने हजारो किरण आपण वर्षानुवर्ष पाडतो. त्या पुराण कथेतल्या रामायणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे ना की तो चंद्र दाखवला रामाने, हट्ट केला आईनी, तो आरशातनं दाखवला. कहाणी सांगितली जाते ना तशी, खूप काही सांगितली जाते. अशा थोतांडातून काही होत नाही, ते समाजाला गरज नाही. बरोबर. तुम्ही नोकऱ्या देण्याच्या तर गोष्टी जाऊन, वाराणसी काल अयोध्येला गेले ते राम मंदिरात, परत त्यांनी लोटांकन घेतलं. सगळं मीडिया, आपल्या मीडियाने इतकं असं काय दाखवलं, मीडियाने लोटांकन घातल्यामुळे दुनिया झुकते, झुकाने वाला चाहिए ना. मग झुकाने वाला लोटांकन कसा घालतो ते बघायला मीडिया जाणारच ना. शेवटी शरणागताची भूमिका घेतली तर त्यांना ही वेळ का आली, हे कशासाठी करावं लागतं, हे जर आपण उलगडा केला तर जास्त सोपं पडतं. पण मीडियाला पण ते करायचं नाहीये असं मला वाटतं. कारण त्यांचा जो मी देवाचं सांगितलं, इंदिरा गांधींच्या काळामध्ये मीडियातले मालकच होते. ते जनसंघाचेच बहुतेक जण लोक होते, दालमिया बिलमिया काय ते अमुक झमटमल वासवानी विसवानी कोण असतील, कोण लोक. चंद्रकांता गोयलचे मिस्टर असायचे, म्हणजे आता पियुष गोयलचे वडील वीरेंद्र गोयल, हे तर खूप मोठे उद्योगपती होते ना. हे सगळे त्यांच्याचकडे होते, जनसंघाकडे. अच्छा. टाटा बिर्ला फक्त यांच्या बरोबर असतील, ते काय म्हणजे यंत्रणेमध्ये काय जे असतील ते, पण आज ते यांच्याच बरोबर आहेत, म्हणजे BJP बरोबरच आहे. पण हे त्यावेळी इंदिरा गांधींना आणीबाणीच्या काळामध्ये हे सगळे त्यांना बदनाम करण्यासाठी होते. कारण ते हाऊसेस त्यांच्याचकडे आहेत ना. आजही त्यांच्याकडे आहेत ते हाऊसेस, नुसते नाही आहेत. तर त्याला जाहिराती पुरवणारे ज्या एजन्सीज आहेत तिथपर्यंत ही लिंक आहे, तिथपर्यंत पण ही लिंक आहे. त्याच्या पुढे जाऊन ज्या सरकारी जाहिराती असतात त्यांच्या त्या सरकारचे जे PRO मुख्य मीडिया रिलेटेड माहिती, आणखी जनसंपर्क खात्याचा मंत्री आणि त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी असतात, IAS अधिकारी, ही सगळी मोठी लिंक आहे ती कायम. ही कायम भटजी शेटजीचीच लिंक ह्या देशामध्ये राहिलेली आहे. त्यांना भटजी शेटजीचं राज्य यायचं असेल तर ते हवंय, सत्ता हवी आहे. मग ते भटजी शेटजी काँग्रेसमध्ये असतील जेव्हा जास्त, तेव्हा काँग्रेसचं यावं. हे इथे असतील तर ह्यांचं, उद्या कम्युनिस्टांमध्ये भटजी शेटजी वाढले तर त्यांचंही आणतील ते. कारण मुळात लोकांना एकाने भ्रमित करायचं, भटजींनी भ्रमित करायचं आणि शेटजींनी खिसे कापायचे, शोषण करायचं, हीच तर इकडची आपली व्यवस्था आहे ना. एकाने मानसिक शोषण केलं आणि दुसऱ्याने आर्थिक शोषण केलं की गरीब समाज निर्माण राहतो आणि श्रमाची किंमत कमी होते. निवडणुकीच्या माध्यमातून भ्रमित करायचं, हे भ्रमित करण्यासाठी त्याच्यासाठी सत्ता हवी आहे. फक्त आता लोकांनी विचारायचं आपण किती रुपयात विकायचं. आपण जे, मला नेहमी असं वाटतं की जे पैसेवाले आहेत त्यांना आपली नालायकी लपवण्यासाठी अजून पैसा कमवावाच लागणार, हे स्वाभाविक आहे. कारण आरोप आले तर त्याच्यासाठी वकील उभा करावा लागतो, यंत्रणा विकत घ्यावी लागते, हे तर आहेच. बरोबर. पण जे अर्धपोटी राहतात की नाही त्यांना एक दिवस रिकाम्या पोटी राहता येऊ शकतं ना. रिकाम्या पोटी राहतात ते 2 दिवस भुकेले राहू शकतात. बरोबर. त्यांनी ह्या भाकरी आपल्या लाचारीच्या तुकड्यांसाठी, केवळ एका मतासाठी, एका मताला खूप किंमत आहे, ते मत केव्हा दाखवाल तुमच्यामध्ये हिंमत असेल तर ते हिंमत याच्यामध्येच एक मत आहे. तुम्ही यांच्या नालायकीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. हेच नाही, जी सत्ता माजोरी असेल त्या सत्तेच्या पुढे तुम्ही उभं राहिलं पाहिजे.
केवळ तुम्हाला एका मत देई, पण मतराज राजा म्हणतात तुम्ही आमच्या देवासारखे आहेत, तुमचं कल्याण करू. एका बाजूला सांगतात कल्याण करेल आणि दुसऱ्या बाजूला तेच सांगतात नशिबात असेल तसंच होणार. मग नशिबात असेल तर मग तुम्ही कशाला कल्याण करायला पाहिजे. परंतु आपल्या देशातल्या भाबडेपणाचा फायदा घेऊन तो भाबडेपणा लोक आता पूर्वी एका गरिबीतनं, कमी शिक्षित, अशिक्षितपणामुळे करत होते, परंतु आता लोक सुशिक्षित झालेली आहेत. त्यांना ही खरी लोकशाही नीट समजली पाहिजे जी आपणच आणतो. पुराण कथामधला राजा असतो, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असेल तशी प्रजा होईल. तर आता आपल्याकडे थापेबाज राजकारणी राजा आहे म्हणून आपण पण जीवनामध्ये थापेबाजीच करायची असं काही नाहीये. लोकशाहीमध्ये जशी प्रजा असेल त्या लायकीचे त्यांना नेते मिळतील किंवा सत्ता मिळेल. तर लोकांनी आधी आपलं शहाणपण दाखवलं पाहिजे आणि ती वेळ ह्यावेळी आलेली आहे. ती अशी वेळ आहे की इथे सत्ताधीश आणि विरोधी पक्ष अशी लढाई नाहीये, तर सत्ताधीश आणि नागरिक, मतदार अशी लढाई आहे. कारण विरोधक आहे हेही नालायक आहेत आपल्या लक्षात आलेलं आहे की ते ईडीच्या भीतीने पक्ष बदलतात. म्हणजे सापडत नाही तोपर्यंत साधू, नाहीतर तो संधी साधूच असतो ना. बरोबर. तो सापडल्यानंतर आपल्याला कळतं की त्याला नोटीस आली की समजतं रे हा पण तसाच होता, किंवा गेलेले काय खोके पेट्या बिट्या काय जे आपण ऐकायला मिळतं ते सगळं गद्दार बिद्दार पर्यंत सगळं. पण कालपर्यंत ते चांगलेच होते ना. म्हणजे आपले अशोक चव्हाण चांगलेच होते, एका दिवसात ते सगळं बदललं. म्हणजे पहिल्या त्यांच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये होतं. पण हे असंच राहणार आहे, आपण पुढे जायचं असतं. जर तुम्ही ह्यावेळी जर लोकांनी दणका दाखवला आणि खरं त्यांना ह्यांचा माज उतरवला तर मला असं वाटतं जे सत्तेवरती येतील त्यांना पण ती दहशत राहील की लोक आपल्यालाही सोडणार नाही. बरोबर. सत्ता वाईट नसते, सत्ता कधी वाईट नसते. लोक असं म्हणतात की सत्ता आहे त्याच्यामध्ये सत्य दडपलं जातं, अजिबात नसतं. सत्ता आपल्या ताकदीने असते. उलट सत्ता जी असते त्या सत्तेवरती म्हणजे अधिकार पदावरती बसल्यानंतर तुम्ही कसे आहात हे पहिल्यांदा दिसतं. मी जर प्रामाणिक असेल तर मी सत्तेचा वापर प्रामाणिकपणेच करेन. पण मी भ्रष्टाचारी असेल, मी खोटा असेल, मी लोकांना भ्रमित करणारा असेल तर सत्तेचा वापर मी लोकांना भ्रमित करण्यासाठी करेन. गेले 10 वर्ष सत्तेचा वापर लोकांना फसवण्यासाठीच होत आहे. त्यामुळे मग कधी बायकांची मंगळसूत्रात हात घाला, कधी ते राम जन्मभूमीचं हे दाखवा, अजून कुंकू बिंकू सगळं स्त्रियांशी संबंधित कसेही असेल ते हे अगदी छानपणे करू शकतात. कोणाच्या व्यक्तिगत कुटुंबाबद्दल बोलतील, अजून परिवाराबद्दल बोलतील आणि आपलं सगळं झाकून ठेवतील. हे आता ते आपण आतापर्यंत कारण हे पुराण कथावरती पोचलेला यांचा विचार आहे ना. ह्यांचा काही वास्तवावरती किंवा विज्ञाननिष्ठ विचार नाहीये किंवा आजचं जग कसं आहे या जगानुसार असलेला विचार नाहीये. मग आपल्याला कुठलंच जग हवं. मला नेहमी सांगतो माझं म्हणणं असतं की जगणं म्हणजे काय, तर जगातली प्रत्येक गोष्ट आपण नाही अनुभवू शकत, पण जगातली प्रत्येक गोष्ट आपण समजून घेण्या इतपत सक्षम असणं म्हणजे खरं जगणं आहे ते. बरोबर. नाही तर जिवंतपणी मरण आहे. मग कोणीतरी सांगायचं नाम जाव घ्या, आम्ही रामनाम चालू ठेवतो. काही 5-7 वर्ष 10-15 वर्षापूर्वी सतनोशी मातेचं व्रत जोरात चालू होतं. यांनी सत्तेसाठी वैभव मातेचं व्रत सुरू केलं, वैभव लक्ष्मीचं, ते जोरात आहे. काही वर्षापर्यंत साईबाबा जोरात होता, अजून कोण कोण जोरात होते. आता स्वामी समर्थ जोरात आहेत. म्हणजे जेवढे अंगावरचे कपडे काढायचे तेवढे काढून दाखवले ना त्यांनी. आणि आपल्या बायका बिका त्या TV वरती बघतात, पण त्यांचे नवरे तसे वागत नाहीत ना घरात. एवढे कमी कपड्यामध्ये मुलं बिलं फिरली असे आपण बघत नाही. बरोबर. लोकांना कपडे नाही म्हणून आपण ते बिचारे गरिबासारखे राहतात. ते पण आता आदिवासी असेल किंवा गरीब लोक असतील ती लोक पण अंगभर कपडे घालतात आता. आणि तुमच्या घरातला तुमचा जो ज्याला मानतात त्याच्या अंगावरती कपडा का नाही आधी विचारायचं ना. ज्यांना स्वतःच्या अंगावरती नीट कपडे घालता येत नाही तो देव असेल, आणखीन तो कोण बुवा असेल, कोण समर्थ असेल, तो तुम्हाला काय समर्थ करणार. बरोबर. तुम्हाला असमर्थ करण्यासाठी वापरणार. हे सांगण्याची हिंमत जर सत्तेत नसेल ना तर अशा सत्ता फेकूनच दिल्या पाहिजे. बरोबर.
सर आता तुम्ही जे म्हणालात की सत्ता फेकून दिल्या पाहिजेत, तर ह्या आत्ताच्या लोकसभेमध्ये हे म्हणजे तेवढे नागरिक हुशार झालेत का? जसं तुम्ही म्हणतायत की हे हा जो संघर्ष आहे किंवा ही जी लढाई आहे ती सत्ताधीश आणि नागरिकांमध्ये आहे. होय. तर पहिल्या 2 इलेक्शनमध्ये म्हणजे 2014 आणि 2019मध्ये आणि आताही थोडंसं चित्र असं दिसतंय की लोक जरा शहाणे झालेले दिसत आहे. पण ते किती प्रमाणात शहाणे झाले? जसं तुम्ही म्हणतायत की 80% लोकांना लोकशाहीच कळलेली नाही. तर ह्या आत्ताच्या 2024च्या इलेक्शनमध्ये जे आता चालू आहे आपल्या महाराष्ट्रात 3 राऊंड झाले, म्हणजे आता आपण बोलत असताना 3रा राऊंड चालू आहे, उरले 2 राऊंड. तर ह्या महाराष्ट्रात आता हे बदल होऊ शकतो कारण महाराष्ट्र नेहमीच दिल्लीला दिशा दाखवतो. तर महाराष्ट्रात काय होऊ शकेल? नाही, महाराष्ट्रात वातावरण वेगळं आहे, पण परिस्थिती एकदम बिकट आहे. आपण लोक शहाणे असं म्हणतो, पण विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाही सांगितलं की शिक्षित लोकांनी जास्त नुकसान केलेलं आहे. अच्छा. कारण शिक्षित लोकांना आपल्या स्वार्थाच्या पलीकडे काही सुचत नाही. सेवाभावाचे सगळे लाभ घ्यायचे, पण जेव्हा आपण शिक्षित होऊन जेव्हा कमवतो आणि जेव्हा देण्याची चॅरिटी वेळ येते तेव्हा आपले हात आखडते होतात. आपण 10 रुपयातला 1 रुपया देतो, पण 10 लाखातले 1 लाख देण्याची आपल्याकडे दानत नसते, वृत्ती नसते. बरोबर. त्याच्यामुळे शिक्षित झाले म्हणजे ते निर्णय बरोबर घेतील असं नाहीये. त्यांचे ते हेवे दावे जे असतात, चीड असते, त्यांच्या डोक्यामध्ये जे संस्कार जे लहानपणापासून जे घातलेले आहेत ते दगाफटका करत असतात. पण माझं असं म्हणणं की लोकांनी कसं वागायचं हे तर आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा. वास्तव आणलं, सत्य आल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला निर्णय क्षमता नसेल तर तुमच्या मेंदूमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजला पाहिजे. बरोबर. केवळ आपलं म्हणणं रेटायचं आणखीन पुन्हा तेच तेच सांगत बसायचं ह्याला अर्थ नाही. आम्ही जे सांगतो याच्यामध्ये आमचा फायदा काय नाही आहे. आजची जी वाईट परिस्थिती आली आहे, यांच्यासारखे फसवं फेकाडं सरकार जे आलं ह्या लोकांचं, आणि आपला प्रधानमंत्री सुद्धा वाटेल ती गोष्ट सहज बोलू शकतो, त्या उंचीवरती ती गरिमा न ठेवता, त्याची उंची न ठेवता. ही परिस्थिती आधी जे सत्ताधीश होते त्यांच्या दुबळेपणाने झालेली आहे, त्यांच्या नालायकीपणामुळे झालेली आहे. हे नाकारायचे काही गरज नाही ना. बरोबर. पण माझं असं म्हणणं की ह्याचा अर्थ ह्यांना स्वीकारायचं असं नाहीये. बरोबर. कोणाकडनं आपण किती नागावून घ्यायचं. बरोबर. म्हणजे आधीची माणसं किमान अंगावरती तर कपडे तर ठेवत होते, आता हे तेवढं पण ठेवायच्या भूमिकेमध्ये नाहीये. बरोबर. जेवढं तुम्हाला खाली आणता येईल, जेवढं तुम्हाला नाश करता येईल तेवढं करतात, आणि त्याच्या मागे निश्चित हेतू आहे. त्यांचं हिंदुत्व नकली आहे. अच्छा. त्याच्या आड ब्राह्मण्यच आहे. यांचं हिंदुत्व कर्मकांडापर्यंतच नेणार, कर्तृत्ववान बनवणार यांचं हिंदुत्व नाहीये. आणि जे कर्तृत्ववान आहे, जे नाव कमवतात, इथे काय माहिती आहे की ते हे मिळालं आपलं मंगळावरती यान गेलं, तुम्ही टाळ्या वाजवणार, गेलं ते विज्ञानामुळे गेलं. पण अशा वेळी प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी काय सांगितलं पाहिजे, आता इथून पुढे तुमच्या जन्मकुंडलीतला मंगळ गेला पाहिजे. आता मंगळ मुलीचं लग्न होत नाही हे सांगा, हे असं ठरवण्याला कायदेशीर गुन्हा होईल. ज्या नकोशा मुली आहे, ज्यांना मंगळ आयुष्यात आहे, एवढं तुम्ही फुसू शकलात का? जगामध्ये तुमचं आता यान गेलं, फक्त यानच गेलं, करोडो रुपये. ते काय तू ह्यांचं पण नव्हतं, आधीच्या तर योजना होत्या. यान गेल्यानंतर आता गेलं, यान फक्त गेलं, पण चंद्रावरती माणूस जाऊन 50 वर्ष झाली. बरोबर. तुमच्या संकष्ट सुटायचं थांबलं काय अजून चंद्रोदयामुळे? चंद्रोदय झाल्याशिवाय संकष्ट सुटतात काय? त्या ह्यांचा मुसलमानांचे रोजे सुटतात म्हणून तुमचे संकष्ट चंद्रोदयानंतर सुटतात. मुसलमानांमध्ये आणि तुमच्यामध्ये मग फरक काय राहिला? म्हणून आम्ही म्हणतोय नकली हिंदुत्व आहे ना. बरोबर. तुमचं हिंदुत्वामध्ये त्या थापा मारू नका. हिंदुत्वाचा अहंकार दाखवणाऱ्या लोकांचं, ह्या लोकांनी पूर्ण पार त्याचा वैचारिक त्यांची सुंता करून टाकली आणि सांस्कृतिक बाप्तिस्मा केलाय. अच्छा. त्यामुळे वाजपेयी जे हिंदू संघटनेचे काय प्रमुख बिमुख काय भाजपचं म्हणत होते, त्यांनी पण 75चा केकच कापलेला आहे. त्यांनी काय औक्षण बिक्षण नाही करून घेतलेलं आहे. इतिहास या लोकांना माहिती नसेल आताच्या पिढीला, पण वस्तुस्थिती भयानक आहे. ह्या लोकांनी फसवलेले. आणि ह्याच्यामध्ये मराठी माणूस फसतो कसा की कोणतरी भोंगा वाजवतात, समजलं, म्हणून तुमचा 40 कसा सुरू होतो का? रामरक्षा आहे ना तुमच्याकडे,
बरोबर. मराठी म्हणून अभिमान सांगतात ना, मनसे किंवा काही जे होतं ना, मग 40 कशाला पाहिजे? बरोबर. रामरक्ष म्हणायची. बरोबर. रामरक्ष का नको ना? बरोबर. तुम्हाला तिथे मग उत्तर भारतीयाची भाषा कशाला पाहिजे? का बा हिंदी लोकांना कळावं म्हणून? तर ह्या फसवेपणा हा थांबला पाहिजे. आणि आपण फसून घ्यायचं किती ह्याविषयी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज मुंबईमध्ये कालचीच बातमी आहे की कुठल्या तरी एका गुजरातमधल्या कंपनी जी आहे त्या कंपनीने सांगितलं की मराठी पीपल्स आज नॉट वेलकम अलाव. पीपल म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट नाही म्हटलेलं. पीपल्स. गिरगाव मधली कंपनी, तिथे असं बोलू कसं शकतात? पण आपण हे सहन करतो कारण आपल्या मुंबईचा पालकमंत्री आधी मंगलप्रभात लोढा आहे ना, ज्याचा 25 वर्षापेक्षा जास्त इतिहास नाही आहे जास्त मोठा. 96 सालामध्ये त्यांनी पहिली लोढा आपल्या मीरा रोडच्या कडे केलं, बिल्डिंग बांधली. आणखीन तो नंतर 10 वर्षांनी तो मलबार हिल मधनं जिंकून यायला लागला. लोढा उलटा आला आणि मराठी माणसाचा लोंढा उलटा गेला बदलापूर पर्यंत, तिकडे पालघर पर्यंत. बरोबर. कारण आपल्याला वास्तव अजून समजत नाही. आपण कुठल्या तरी धर्म काय वाईट नाही, धर्म म्हणजे नीती, पण आपला मूळ धर्माच्या आधी महाराष्ट्र धर्म आहे तो आपण समजून घेतला पाहिजे, तो हिमतीने राखला पाहिजे. म्हणून विनंती एकच आहे, महाराष्ट्राच्या मर्द मराठ्या ध्यानी जरा घेई, स्वाभिमानाला आग लागली, शुद्धी कशी नाही आहे, शुद्धी कशी नाही. आणि हे वास्तव लक्षात घेऊन शुद्धीवरती यावं. आमच्यासारखी माणसं कायम सांगणार की आम्हाला काय, आम्ही कट्टर आपल्या राष्ट्रीय आहोत, परंतु आमचा महाराष्ट्र धर्म आहे तो आम्ही पुन्हा पुन्हा सांगणार, पुन्हा पुन्हा जागवणार, पुन्हा पुन्हा तो जागता ठेवणार. त्यासाठी अखंड गुणगायनी जाहला जरी माझा अंत, पुन्हा जन्मोनी गातच राहीन महाराष्ट्र धर्म. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.